आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे। आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस। सगळ्यांना यांनी त्रास दिलाय। भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते 1999 ला, भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता, निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं। संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही। संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद, सर्वोच्च पद मिळत असताना, काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही। अजित पवारांनी होऊ दिलं नाही। पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही, अशा प्रकारची मानसिकता यांची आहे। ती मानसिकता मोडली पाहिजे। हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे। अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते। एखाद्याने एखादी चूक केली किंवा काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो, यांना कसलाही पश्चाताप नाही। आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटोळ करणे। आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज 2 दिवसामध्ये साधे शेतकरी, शेतात 15-20 शेतकरी आहेत, मला फोन केलेला फोन ऑन आहे, बापू माघार घ्यायची नाही, आम्हाला मतदान करायचं। तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो, माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती, त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या कॉमेंटमध्ये त्या मुलाने लिहिलं होतं, विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव, हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय। विजय बापू शिवतारेंना दिलेलं एक मत सरंजामशाही, प्रस्थापितगिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो। आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात, पार्थ पवारांच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती, काय धुवा होता सगळा, पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही, सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या। त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील लोक, आम्ही 41 वर्ष तुम्हाला मतं देतोय, पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा। सगळे केंद्राचे प्रकल्प, राज्याचे प्रकल्प, मेडिकल कॉलेज, वुमन्स हॉस्पिटल, ESIC हॉस्पिटल, शेतकीचे सगळे प्रकल्प, डेअरी तिकडेच, मोठे मोठे कारखाने तिकडेच। आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा 2 वेळा पुरंदरने जास्त मतं दिले, तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलंय? आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना। तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे, पण शेतकऱ्यांना काय दिलं? भोरला काय दिला? दौंडला काय दिलं? इंदापूरला काय दिलं? तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं। तुम्ही जरा बारामती शहराचा, बारामती तालुक्याचा पश्चिम भाग 29 गाव जरा दाखवा ना। मला आव्हान आहे तुमचं की 29 गावात आज आपण जा, आंबीपासून भोयटेवाडेपासून पियाला पाणी नाही, इरिगेशन सिंचनाचं तर वेगळं राहिलं। 50 वर्ष तुम्ही त्या 29 तुमच्याच तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही। जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे, हे पवारांनी केलेलं नाही। सगळे कारखाने असतील, काय असतील, काय कुणी बनवले, कुणी लुटले। त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे, लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे। पुरंदरच्या मातीला तर वसा येतो। ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई 1857 ला नाही झाली, त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली। हा इतिहास आहे पुरंदरचा। संभाजी राजांचा जन्म इथे झालेला आहे। महाराजांची पहिली लढाई या पुरंदरमध्ये झाली आहे। बेलसरांनी खळदला। अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोबाला आहे, जेजुरीला आहे।
भुवनेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं 3000 किलोमीटर लांब येऊन का तिकडे जागा नव्हती का? या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोट तिडकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र, तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारे कोण होते तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशव अत्रे साहेब होते म्हणून महाराष्ट्र आहे.